आत्ताच बनवता येतं, नाहीतर ह्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागेल. म्हणून ना लवकरात लवकर ही रेसिपी जर तुम्ही बनवली नसेल ना, ट्राय करा आणि तुमच्या मुलांना द्या. खूप टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला ट्राय करूया. तर इथे घेतलेले आहेत मी कॉर्न. तर 2 कॉर्न आहेत अशा प्रकारे, त्याच्या अगोदर बिया काढून घेतलेल्या आहेत मी. आता आपल्याला काय करायचं, याला उकडून घ्यायचं आहे, मऊ बनवून घ्यायचं. याच्यासाठी ना मी गॅसवर ठेवलेलं आहे आता पाणी. पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे कॉर्न आपण जे काढून घेतलेले होते. तर तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही 1 कॉर्न घेऊ शकता किंवा 2 घेऊ शकता. त्याच्या बिया आपल्याला अशा प्रकारे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि उकडून घ्यायचं आहे. इथे उकडून घेतलेलं आहे आणि गाळणीमध्ये टाकून पूर्ण पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे. याच्यासाठी मी चॉपरमध्ये टाकते. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीही चालेल. चॉपरमध्ये टाकून आपल्याला पूर्ण ह्याचं बारीक करून घ्यायचं. थोडं थोडं राहिलं तरी काहीच हरकत नाही, पण चॉपरमध्ये आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये पूर्णच बारीक होऊन जातं. आता मी पटापट करून घेते सगळं जे आहे ते चॉपरमध्ये टाकून. अशा प्रकारे मी बारीक ह्याचं करून घेतलेलं आहे. थोडं थोडंसं मोठंच आहे, जास्त बारीक केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे मी 1 चीजचा क्यूब टाकायचे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, आपल्याला मसाले बेसिक टाकून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला लाल तिखटऐवजी मिरची वापरायची असेल तर तुम्ही मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा इथे टाकू शकता. आता पूर्ण हा मसाला जो आहे, मी हळद पावडरसुद्धा टाकलेली आहे, म्हणजे पराठ्याला जो कलर आहे खूप छान येईल. तुम्ही हा पराठा मुलांच्या टिफिनला देऊ शकता, तुम्ही टिफिनला नेऊ शकता, सकाळी नाश्त्यालासुद्धा बनवू शकता. वरून जिरे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून याचं एक अशा प्रकारे स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पराठ्यामध्ये भरण्यासाठी. आता स्टफिंग तर रेडी झालेलं आहे. मी पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. पिठामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे, आपलं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मळून ते आपण चपात्याचं कसं पीठ मळतो तशाच प्रकारे मळून ते साईडला ठेवलेलं आहे. आता चटणी बनवते आहे. चटणीसाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान तडतडलेत. आता काय करायचं, आपल्याला 1 कांदा बारीक कट करून ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर ना इथे मी 1 टोमॅटो अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे आणि 7 ते 8 ना मी कॉर्नचे दाणे असतात ना ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत. त्याने चटणीला एक छान असा फ्लेवर येतो, कारण आपण बनवतोय कॉर्न पराठा आणि चटणीमध्ये सुद्धा त्याचा थोडासा फ्लेवर असावेमधून टाकून घेतलेला आहे. आता वरून बेसिक मसाले टाकायचे आहेत. वरून आपल्याला धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, धना पावडर वगैरे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकायचं आहे मी ना चॉपरमध्ये टोमॅटो जे आहे ना अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे, तो टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो आतमध्ये. टोमॅटो छान मिक्स झाल्यानंतर ना मी ह्याच्यावरमध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ह्या टोमॅटोला छान शिजू द्यायचं आहे. शिजल्याने ना खूप छान असं बारीक होऊन जातो, टोमॅटो पूर्ण शिजून जातो आणि चटणीचा फ्लेवर आहे ना खूप मस्त येतो. अशा प्रकारे जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल चटणी तर नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते टेस्टला. तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून त्याला शिजायला ठेवायचं आहे. आता आपण पराठा तयार करणार आहोत. पराठा मी अगोदरच पीठ मळून ठेवलेलं होतं, तुम्हाला सांगितलं आहे. आता कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा, अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी आपल्याला एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे अगोदर. तर अशा प्रकारे लाटून घेते आहे. तुम्हाला किती मोठी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही छोटी मोठी चपाती लाटून घेऊ शकता. तर अशा प्रकारे लाटल्यानंतर ना आतमध्ये स्टफिंग टाकायचं आहे आपल्याला. आता स्टफिंग टाकल्यानंतर ना पूर्ण त्याच्या कडा आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे गाठोडं कसं बांधतो आपण तसं याची एक गाठोडं बांधून घ्यायचं आहे. स्टफिंग कुठेही बाहेर येता कामा नये. अशा प्रकारे भरपूर सारी स्टफिंग भरलेली आहे. मध्ये खूप सारा आपण चीज टाकले, त्याच्यामुळे ना खूप मस्त टेम्पटिंग हा पराठा लागणार आहे. बघताच क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. हा पराठा इतका टेस्टी होतो, तर नक्की ट्राय करा. कारण आत्ताच हे भेटतात पावसाळ्यामध्येच, हे कॉर्न नंतर नाही भेटणार. तर नक्की आता ह्या सीझनमध्ये अशा प्रकारचा पराठा तुम्ही ट्राय करा. टेस्टला अप्रतिम लागतो. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा त्याचा उंडा किंवा गोळा आणि कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. प्रेस केलं तर मधलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येतं आणि चिकटतं, म्हणून आपल्या हलक्या हाताने लाटायचं आहे. जास्त पातळ करायचा नाही आहे, जाडसरच याचा पराठा असतो. आता आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे. तव्यावर टाकायचं आहे मस्त असं तूप.
तुपामध्येच भाजायचा आहे, कारण तुपामध्ये पराठ्याची टेस्ट अमेझिंग लागते. कॉम्बिनेशनच असतं तूप पराठ्याचं. आता वरून मी पराठा टाकलेला आहे. पराठा दोन्ही साईडने तूप लावून भाजून घ्यायचा आहे. एकदम तूप लावल्यानंतर ना पराठा एकदम छान असा कुरकुरीत भाजतो. तर अशा प्रकारे आता एका साईडने भाजलेला आहे, दुसऱ्या साईडने उलटवून टाकलेला आहे, दुसऱ्या साईडने सुद्धा मी खरपूस असा भाजून घेते आहे. हा पराठा मी माझ्या मुलांना ना आठवड्यातून, आता सीझन आहे म्हणून 2दा तरी बनवते. मी मुलांना टिफिनला सुद्धा देते आणि घरीसुद्धा बनवते. माझ्या मुलांना तर खूप आवडतो. आपण नेहमीच आलू पराठा ट्राय करतो, पण अशा प्रकारचा पराठा नक्की ट्राय करायला पाहिजे. टेस्टला खूप छान लागतो. तर अशा प्रकारे हा पराठा मी भाजून घेतलेला आहे एकदम खरपूस असा, आणि टेस्टही मस्तच, बघून तोंडाला पाणी सुटते ना तुमच्या. टेस्टला खूपच अप्रतिम होता. तुम्हाला खूपदा सांगते, तर नक्की एकदा ट्राय करा. आता हा पराठा झाला आहे, ह्याला साईडला काढून घेते आणि जे राहिलेले आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे मी बनवून घेणार आहे. आता याला काढून घेते साईडला. मस्त खुसखुशीत असा भाजलेला आहे, पाहू शकताय दोन्हीकडून पण. त्याच्या कडासुद्धा मी अशा प्रकारे प्रेस करून भाजून घेतलेले आहेत. आणि अप्रतिम झालेला आहे. कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे पराठ्याला या. मला तर खूप आवडला. तुम्ही टिफिनसाठी मुलांचा विचार करत असाल, दररोज काय देऊ, तर तुम्ही हा पराठा नक्की त्यांच्या टिफिनला द्या. हेल्दी आहे आणि चवीला अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.